दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। धारदार तलवार, खंजीर व धारदार कट्यार बाळगणारा आरोपी अटक करत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून कारवाई सुरू केली। दिनांक 29 जून 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड येथील मंथन संजय उपाध्याय हा अवैध धारदार शस्त्रे बाळगून असल्याची माहिती आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपी मंथन संजय उपाध्याय वय 20 वर्ष, राहणार अशोकनगर, अंबड, जिल्हा जालना याला अटक करून ताब्यात घेतले। यानंतर आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एक धारदार व तीक्ष्ण तलवार, एक खंजीर आणि एक धारदार कट्यार असा सुमारे 4000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, भावगत खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी व अंबड पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार अलका केंद्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले। दक्ष पोलीस न्यूज साठी विलास हिवाळे, जालना। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार।